सोमनाथ सूर्यवंशींचा पार्थिव परभणीत दाखल झालाय। परभणी दगडफेक प्रकरणामध्ये सूर्यवंशींचा कोठडीत मृत्यू झाला होता। परभणी दगडफेक प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतच मृत्यू झालाय। त्यांचा पार्थिव परभणीत आज पोहोचलाय। प्रकाश आंबेडकर सुद्धा यावेळी उपस्थित होते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी खालिद यांच्याकडून। खालिद, काय अपडेट? लागवीजी सोमनाथ सूर्यवंशी हा परभणी शिक्षणासाठी आलेला होता। सहभागी झाल्याचा असा संशय पोलिसांना होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याचं एमसीआर झालं आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि ही बातमी राज्याला हादरून टाकणारी बातमी होती। सोमनाथ यांचा मृत्यू का झाला याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जाते। सोमनाथ यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात निदर्शनं करण्यात आली। प्रत्येक नेत्यांनी त्यांच्याविषयी अनेक प्रतिक्रिया दिली। आज सोमनाथ यांचा मृतदेह परभणीत दाखल झाला। त्यापूर्वीच डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं होतं आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी सुद्धा झालेले होते प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्याच बरोबर वडार समाजाचे महाराष्ट्राचे नेते विजय चौगुले आणि इतर जे सामाजिक संघटनांचे मोठमोठे नेते होते ते देखील सोमनाथ यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले होते। काही वेळापूर्वीच सोमनाथ यांचा पार्थिव परभणी शहरातील एका अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।